नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. काही आजार असे असतात त्यांच्याबद्दल जागृती निर्माण होण्यासाठी ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पाळले जातात. आज आपण ज्याविषयी बोलणार आहोत स्वमग्नता. आज तोच दिवस आहे जो आंतरराष्ट्रीय स्तरावर पाळला जातोय आणि त्या निमित्ताने आपण आज त्याच विषयी बोलणार आहोत की हा आजार नेमका कळतो, लक्षणं कुठली आहेत. आजचा आपला विषय काय आहे बघूया. आजच्या आपला हॅलो सह्याद्रीचा विषय आहे जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस विशेष. आणि जागतिक म्हटलं असल्यामुळे संपूर्ण जगभर आज त्या अनुषंगाने वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन होतं आणि ही जागरूकता अधिकाधिक कशी निर्माण होईल याबद्दलचा विचार होतो. या सगळ्याबद्दलची माहिती आणि आपण काय करू शकतो यासाठी हे सगळं सांगण्यासाठी आज आपण तज्ञ म्हणून आमंत्रित केले डॉक्टर अल्पना कोंडेकर यांना. नमस्कार. तुमच्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. मॅडम सहयोगी प्राध्यापिका आहेत नायर रुग्णालय मुंबई इथून त्या खास आल्या आहेत या सगळ्याबद्दलची माहिती द्यायला आपल्या बरोबर. आणि बालरोग चिकित्सा विभाग इथे त्या कार्यरत आहेत आणि 2008 सालापासून ऑटिझम बाह्य रुग्ण विभागात विशेषज्ञ म्हणून सुद्धा मॅडम तुम्ही कार्यरत आहात. त्याच्यामुळे खूप मोठा अनुभव आहे त्यांचा या क्षेत्रातल्या. हे म्हणजे नेमकं काय बऱ्याच जणांना माहित नसतं. तर आज आपण आपल्याकडे जो वेळ उपलब्ध आहे त्या उपलब्ध वेळामध्ये याबद्दल अधिकाधिक चर्चा करून याबद्दलची माहिती घेणार आहोत. पुन्हा एकदा स्वागत करते आणि आपण लगेचच थेट विषयाकडे जाऊया की आज मुळात हा ऑटिझम डे संपूर्ण जगभर जो पाळला जातोय त्याच्यामागचं काय कारण आहे. धन्यवाद रश्मी. आजच्या दिवसाबद्दल बोलायचं तर आज ऑटिझम जागतिक ऑटिझम दिवस हा 2 एप्रिलला आपण साजरा करतो. त्यामागे हे एकच कारण आहे की ऑटिझम बद्दल किंवा स्वमग्नता आपण आत्मकेंद्रीयपणा वेगवेगळी नावं आहेत या आजाराला त्याच्याबद्दल बरेच गैरसमज आहेत समाजामध्ये. बऱ्याचदा ह्या आजाराबद्दल खूप मोठा सोशल स्टिग्मा आहे, लोकांच्या मनामध्ये एक न्यूनगंड आहे. तर हे सगळं दूर करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि सध्या ह्या कोविडच्या साथीमध्ये जसं आपण खांद्याला खांदा लावून म्हणजे हे युद्ध लढवतोय आणि ह्याच्यातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करतोय त्याचप्रमाणे ही जी विशेष गरजा असणारी मुलं आहेत ह्या मुलांना आपण सर्वसमावेशक धोरण वापरून समाजामध्ये एक सुलभ जग निर्माण करून द्यावं हे यावेळचं ब्रीदवाक्य आहे. आणि म्हणून स्लाइड सुद्धा बघू शकतो एकीकडे की काय नेमकं ब्रीदवाक्य आणि कशा पद्धतीने. तर संयुक्त राष्ट्राचे जे सेक्रेटरी आहेत त्यांनी यावर्षी हा संदेश दिला आहे की कोविड-19च्या साथीच्या आजारातून मुक्त होण्यासाठी आपण एकत्र काम करतोय आणि त्याचप्रमाणे अनेक अपंग व्यक्ती आणि ही जी खास गरजा असणारी मुलं आहेत यांनाही आपण सर्वसमावेशक धोरण वापरून हे सुलभ जग निर्माण करूया हे यावेळचं ब्रीदवाक्य आहे. मुळात स्वमग्नता आपण म्हणतो आहोत, ऑटिझम आपण म्हणतो आहोत. व्हॉट इज ऑटिझम? काय नेमकं काय असतं, हा प्रकार काय आहे? कारण काहींना माहिती आहे, काहींना अजिबातच माहित नाही. अगदी बरोबर रश्मी. स्वमग्नतेची जी काही लक्षणं आहेत त्याबद्दल तर आपण नक्कीच बोलू, पण त्याआधी मला हे सगळं प्रकरण किती गंभीर आहे ह्याबद्दल थोडक्यात सांगायचं आहे. 1943 मध्ये पहिल्यांदा लिओ कॅनर या व्यक्तीने पहिल्यांदा ह्या आजाराबद्दल मत मांडलं आणि त्याला ऑटिझम नाव का पडलं तर ऑटो म्हणजे स्वतःमध्ये बंदिस्त असलेले आणि ही मुलं अशीच आत्मकेंद्रित असतात त्याच्यामुळे ऑटिझम हे आजाराचं नाव आलं. आणि तेव्हापासून आतापर्यंत बरीच संशोधनं ह्याच्यामध्ये झाली आणि तसं बघितलं तर जागरूकताही आली आहे. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून आपण बघितलं तर सध्या ही ओव्हरऑल लक्षणं ओळखण्याची कुवत वाढली आहे आणि त्यामुळे कदाचित इन्सिडन्स आपण म्हणतो म्हणजे एकूण किती मुलं आहेत ग्रस्त तेही वाढलं आहे. जसं की 2018चे जागतिक लेव्हलला एक साधारणतः 60 मुलांमध्ये एक मूल ऑटिझमचं डायग्नोस होत होतं किंवा निदान होत होतं. भारतातही बघितलं तर 66 मुलांमध्ये एक असं निदान होत आहे. आणि आत्ता अगदी लेटेस्ट जे नंबर आहेत ते जवळजवळ 54 मुलांमध्ये एक मूल ऑटिझमचं असू शकतं. म्हणजे खरंच गंभीर आहे. आणि का आपण ओळखू शकत नाही आहोत किंवा का इतक्या मोठ्या प्रमाणावर हा आजार दिसून येतो तर बऱ्याचदा काय होतं की बाळं जेव्हा एखादी असामान्य गोष्ट करतात, काही विचित्र करतात तर ते पटकन दिसून येतं. पण एखादं त्यांच्या वाढीमध्ये एखादी गोष्ट जर राहून गेली असेल तर ती पटकन पालकांच्या लक्षात येत नाहीत. त्यामुळे पण असू शकेल असं मला वाटतं. तर ह्याची विविध लक्षणं आहेत स्वमग्नतेची
कुठली कुठली आपल्या तर सगळ्या म्हणजे ओळखायला सोपं मुख्य जी 3 लक्षणं आहेत हं. ती म्हणजे सामाजिक संवादाची कमतरता, भाषेची कमतरता आणि काही मर्यादित गोष्टींमध्ये रस. तर आता सामाजिक कमतरता म्हणजे काय? तर आपण जेव्हा संवाद करतो एकमेकांशी, हं. एकमेकांच्या डोळ्याकडे बघून बोलतो, बरोबर. एकमेकांना हसून Expressions देतो एक्सप्रेशन मुळात. देतो. हं. एक्झॅक्टली. हं. तर हे जे काही आहे ते या मुलांमध्ये दिसत नाही. त्यांना मैत्री करता येत नाही. अच्छा. सतत एकटे राहतात, एकलकोंडे राहतात. मुलं आली तरी त्यांना अप्रोच करणं म्हणजे त्यांच्या जवळ जाणं, त्यांच्याशी ओळख करून घेणं हे या मुलांना जमत नाही. सतत एखाद्याच गोष्टीत गुंतलेली असतात. हं. भाषेचा अभाव म्हणजे कसं आहे की काही मुलं फार कमी बोलतात किंवा बोलणं त्यांचं फार उशिरा सुरू होतं किंवा बोलणं सुरू जरी झालं तरी त्याच्यातलं कौशल्य आहे ते ही मुलं हरवून बसतात ओके. एका ठराविक वयात. म्हणजे बऱ्याचदा आमच्याकडे जे पालक येतात त्यांचं म्हणणं असं असतं की डॉक्टर अगदी म्हणजे छान बोलायला लागला, 7व्या-8व्या महिन्यात व्यवस्थित आम्हाला रिस्पॉन्स देत होत, 1.5 वर्षापर्यंत 3-4 शब्द शिकला, पण आता काहीच नाही डॉक्टर, म्हणजे पूर्ण थांबला येतो. आणि असं हे बऱ्याच मुलांमध्ये होतं. अच्छा. तर हा जो आजार आहे ह्याला आम्ही स्पेक्ट्रम बोलतो, ऑटिझम स्पेक्ट्रम. स्पेक्ट्रम म्हणजे काय? तर अगदी कमी तीव्रतेपासून अगदी मॅक्झिमम तीव्रतेपर्यंत. कमी तीव्रता म्हणजे बऱ्याचदा ही मुलं इतर साधारण मुलांसारखीच दिसतात, पण हे काही जे डिफेक्ट आहेत किंवा काही जी कमकुवतपणा आहे, कमतरता आहे, ती साधारणतः आम्ही ॲज अ डॉक्टर ओळखू शकतो. बऱ्याचदा आई वडीलही म्हणजे ओळखून घेतात. बरं. आपण ह्याबद्दल थोडं जे डिटेल अजून आहे त्याच्याकडे जाऊया, पण कार्यक्रमात ब्रेक घेऊया जेणेकरून ह्या लक्षणांवर अधिक आपल्याला लक्ष केंद्रित करता येईल आणि नेमकं कधी ओळखायचं किंवा कसं निदान आपण करू शकतो या सगळ्याच गोष्टी मग त्याच्यात कव्हर करता येतील. एक छोटासा ब्रेक घेऊया. बघत रहा हॅलो सह्याद्री. हॅलो सह्याद्रीमध्ये ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आज जागतिक स्तरावर ऑटिझम जागरूकता दिवस पाळला जातोय आणि त्याच अनुषंगाने आपण सुद्धा बोलतो आहोत. डॉक्टर अल्पना कोंडेकर आपल्याला या सगळ्याबद्दलची माहिती देत आहेत आणि स्पेक्ट्रम पर्यंत आपण मॅडम आलो होतो. लक्षणांकडे जेव्हा आपण गेलोय तेव्हा अगदीच सविस्तर आम्हाला तुम्ही लक्षणं कुठली आहेत ती सांगताय. तर आपण बोलत होतो की तीव्रता ही वेगळ्या वेगळ्या प्रकारची असते. तर काही मुलं अगदी साधारण इतर मुलांसारखी वाटू शकतात, पण त्यांची भाषा, संवाद यातली जी कमतरता आहे ती ओळखून येण्यासारखी असते. काही मुलं असतात ती अतिशय तीव्र स्वरूपाची लक्षणं त्यांच्यामध्ये असतात की ही मुलं अगदीच बोलत नाहीत किंवा बोलले तरी साधारणतः किंचाळणं, खूप जास्त रडणं, हट्ट करणं, चंचलता असणं ही लक्षणं असतात. ह्या मुलांमध्ये भाषा, संवाद आणि सामाजिक संवादातील कमतरता या व्यतिरिक्त एक ठराविक गोष्टींमध्येच त्यांना मर्यादित रस असतो. म्हणजे एकच गोष्ट परत परत करणं. अच्छा. आणि जसं की बऱ्याच मुलांना काही वेगळेच छंद असतात, जसं बॉक्स जमवणं किंवा काही विचित्र वस्तू जमवणं, एकाच वस्तूकडे सतत बघत राहणं, वस्तूंची लाईन लावणं. खेळण्यांमध्ये सुद्धा कसं असतं रश्मी, एक प्रत्येक वयाच्या काही खेळण्याच्याही एक स्टेजेस, टप्पे आहेत. आता त्याच्यामध्ये एक साधारणतः 1.5-2 वर्षाला मुली भातुकली खेळायला लागतात, बाहुलीला कपडे घालणं, भरवणं वगैरे, त्याला आम्ही प्रिटेंड प्ले म्हणतो. तर ही गोष्ट बऱ्याचदा या मुलांमध्ये दिसत नाही. म्हणजे कल्पनाशक्तीने खेळणं हे जे आपण म्हणतो ते ह्या मुलांमध्ये दिसत नाही. या व्यतिरिक्त आता ह्या मुलांमध्ये आणखी काही प्रकार जे आपण बघतो की विभिन्न प्रकारच्या हालचाली, सतत गोल फिरणं, सतत हातवारे करणं किंवा बसल्या बसल्या थोड्याशा मुवमेंट करणं. बऱ्याचदा ह्या मुलांमध्ये काही गोष्टींच्या बाबतीत अतिसंवेदनशीलता दिसून येते. आता ही अतिसंवेदनशीलता कशा बाबतीत असते? तर आपले जी काही आपल्या संवेदना आहेत, मुख्य 5 संवेदना आहेत. दृष्टी, ऐकणं, स्पर्श आहे, वास घेणं आहे आणि चव आहे. तर ह्या बाबतीत काही मुलं अतिशय संवेदनशील असतात आणि काही मुलं फार कमी संवेदनशील असतात. तर जी अतिसंवेदनशील मुलं असतात ना त्यांना बऱ्याच गोष्टींचा तिरस्कार असतो. मग ते मोठा आवाज आला तरी खूप रिॲक्ट करणार किंवा ठराविक टेक्स्चरचे कपडे घालणार नाहीत, ठराविक प्रकारचं अन्न त्यांना नको असतं किंवा चव आवडत नसते. जी कमी संवेदनशील असतात मुलं ह्या सगळ्या गोष्टींना, ती
सतत ह्या संवेदना मिळवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे काय करणार की इथे तिथे उगाच हात लावणं, वस्तू तोंडात टाकणं. म्हणजे अगदी तुम्ही बघाल तर 4-5 वर्षाचा मुलगा देखील उगाच वस्तू चावणं, चघळणं असे प्रकार बिकॉज त्याला करतो. ती चव अनुभवायची असते. ती हा. संवेदना हवी असते. सतत इथे तिथे हात लावणं हम्म. किंवा सतत गोल फिरणं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या ॲबनॉर्मल दिसतात, पण त्याच्यामागे हे कारण आहे. पण म्हणजे ही दोन्ही गोष्टी या संवेदनशीलता. जेव्हा तुम्हाला एक्स्ट्रीम जाणवतात असं अगदी तुम्ही अगदी म्हणताय. एक्स्ट्रीम. ओके. किंवा आता बऱ्याच गोष्टी पुन्हा पुन्हा करत राहणं, हा. ओके. हे सगळं तीव्र लक्षणं असलेल्या मुलांमध्ये दिसतं. आता जी मुलं कमी लक्षणं असलेली आहेत किंवा कमी तीव्रता असलेली आहेत, तर ही मुलं साधारणतः इतर साधारण मुलांसारखी दिसतात. बोलणं थोडं लेट होतं, पण बोलतात. पण त्यांना संवाद नाही साधता येत. म्हणजे आता रश्मी, आपण दोघी बोलतोय, बोलतोय. हो. मी तुमच्याकडे बोलते, काही मी हातवारे हो. करते, काही एक्सप्रेशन्स आहेत माझ्या चेहऱ्यावर किंवा नजरेला नजर देतोय, तसं ही मुलं नाही देत. अच्छा. किंवा नजरेला ट्रॅकिंग करणं त्यांना जमत नाही. आता जसं की आई मुलाला घास भरवताना सांगते की बाळा तो बघ तिकडे काऊ बसलाय, मुलं बघणार, एक्साइट होणार. तर हे जे आहे ह्याला आम्ही ट्रॅकिंग म्हणतो, व्हिज्युअल ट्रॅकिंग म्हणा किंवा तो काऊ त्यांना हा, तर ते एक शोधता येत हा, नाही. ही मुलं बघतात पण त्यांना नाही समजत, ऐकतात ओके. पण ती समज येत नाही की आपण काय ऐकतोय. आणि रोजच्या ज्या दैनंदिनी गोष्टी आहेत, दैनंदिन आपल्या लाईफमध्ये होणाऱ्या गोष्टी, त्यांची त्यांना बऱ्याचदा समज नसते नसते. आणि त्याच्यामुळे ते स्वतःच्या जगात असतात. म्हणून आणि स्वमग्न आपण बरोबर, म्हणून आपण त्यांना म्हणतो. स्वमग्न किंवा आत्मकेंद्रित म्हणतो. हाक मारली की लक्षणं देणं, लक्षणं देणं. लगेच न येणं. आणि पण मग बऱ्याचदा आता जे तुम्ही सांगताय त्याच्यामध्ये हे निदान घरगुती स्टेजला किती करावं आणि मग कधी डॉक्टरकडे जायची योग्य अगदी वेळ बरोबर आहे? आहे. कारण हे आपण घरच्या घरी अंदाज बांधत बसण्यात एका पॉइंट नंतर काही अर्थ नाही ना, पुढे सुद्धा अगदी गेलं बरोबर पाहिजे आहे. तिकडे. तर बऱ्याचदा मी तर म्हणेन की बहुतेकदा ऑटिझमचं निदान आहे ना, हा. ते निदान म्हणण्यापेक्षा त्याची लक्षणं ही फार लवकर ओळखता येऊ शकते. ओके. अगदी म्हणजे पालकही ओळखू शकतात. हम्म. आता तुम्ही आता ही स्लाइड बघितली हम्म. तर पहिला जो फोटो आहे तो अगदी नवजात बालकाचा आहे. त्याच्यामध्ये ते बालक वेगळे वेगळे आपले भावना दाखवतंय की कुठे खुश आहे, कुठे रडतोय, ह्या भावना आहेत. किंवा आई जेव्हा बोलण्याचा प्रयत्न करते, आईला तो आपली प्रतिक्रिया देतोय हसून. आई मला वाटतं सगळ्यात लवकर ओळखू अगदी शकत अगदी असेल, है ना? अगदी. हम्म. एक आपण म्हणतो की सोशल स्मितहास्य, सोशल स्माईल, सामाजिक स्मितहास्य, हे साधारणतः 1.5 महिन्यात मुलांना येतं. Absolutely. आणि ते ह्या मुलांमध्ये कधी कधी येतच नाही किंवा खूप लेट येतं. दुसरं म्हणजे हुंकार भरणं. म्हणजे बाळ जेव्हा आई त्याच्याशी बोलण्याचा बोलते. प्रयत्न करत असते तेव्हा आईकडे बघून एक हुंकार भरतात. तो हुंकार किंवा थोडीशी जी 6व्या-7व्या महिन्यातली बडबड असते, बा बा बा, किंवा आपण म्हणते ना बोबडे बोल, हे सगळे उशिरा येतात ह्या मुलांमध्ये. ह्या व्यतिरिक्त काही गोष्टी आहेत, जसं मी मगाशी सांगितलं की नजरेला ट्रॅक न करणं किंवा आई ज्या ठिकाणी मुलाला काही दाखवण्याचा प्रयत्न करते ते शेअर न करणं, बरोबर, ते एक अर्ली लक्षण आहे. किंवा एक 8-9-10 महिन्याची मुलं साधारणतः एक लपाछपी एन्जॉय करतात, टाटा करतात किंवा कुक वगैरे खूप एक्झॅक्टली छोट्या गोष्टी गोष्टी आहेत आहेत ह्या ह्या. पण किंवा महत्त्वाच्या वडील आले कामावरून की त्यांना बघून एक्साइट होतात. तर हे जे सगळं आहे, म्हणजे हा जो सोशल रिलेटेडनेस आहे की आपल्या आजूबाजूच्या जगाबद्दल त्यांना संवेदना आहे, त्यांना माहिती आहे आणि ते त्याप्रमाणे रिॲक्ट करतात, हे सगळं ह्या मुलांमध्ये दिसत नाही. मला वाटतं जेव्हा तर ह्या प्रकारे normally आपण या सगळ्या स्टेजेस एखादं मूल पार करतं तेव्हा आपली अशी एक धारणा असते, हा हे तर ते करतच आहे, पण जेव्हा ते तसं करत नाही तेव्हा खऱ्या अर्थाने आपण एक्झॅक्टली. लक्ष दिलं आणि मला पाहिजे. तेच सांगायचंय की का करतात ही मुलं अशी. आता एक साधारणतः तुम्ही उदाहरण घ्या की कॉम्प्युटरची जी संरचना असते, आता ह्या स्लाइडमध्ये मी हा फोटो ठेवलाय, तर तुम्ही ब्रेनचा एका कॉम्प्युटरशी कंपॅरिझन करा. म्हणजे जेव्हा आपण ही तुलना करू तेव्हा ही जी वेगळी वेगळी सर्किट असतात, जी कॉम्प्युटरला अपडेट राहण्यासाठी आणि व्यवस्थित काम करण्यासाठी गरजेची असतात, त्याच्यात काहीही फॉल्ट झाला हो. तर हे काम व्यवस्थित चालणार नाही, सॉफ्टवेअरमध्ये प्रॉब्लेम येईल. तसंच ब्रेनमधले आपले काही, मेंदूमधले काही एक ठराविक एरिया असतात किंवा विशेष भाग असतात, जे आपले बोलणं, आपली सामाजिक संवेदना, आपल्या भावना, ह्या सगळ्यांना कंट्रोल करतात, रेग्युलेट करतात. आणि मुलांना एक त्यांच्या विकासाच्या टप्प्यांमध्ये
नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी मदत करतात. का ही जी कनेक्शन्स असतात ही थोडी वेगळी असतात ऑटिझमच्या मुलांमध्ये. ओके. आणि तुम्ही बघाल तर पहिलं जे चित्र आहे त्याच्यामध्ये डाव्या बाजूची जी इमेज आहे ती नॉर्मल ब्रेनची आहे आणि उजव्या बाजूची आहे ती ऑटिझमच्या मुलांची आहे. तर फार विचित्र अशी कनेक्शन झाल्यामुळे ह्या मुलांमध्ये हे वागणं दिसतं. आणि आपण ह्यानंतर म्हणजे हे तर तुम्ही सांगताय की खूप लवकर आपण जर निदान करायला गेलो तर कळू शकतं, पण मग तिथे उशीर का होतो आणि मग पुढे आपल्याला काय काय अजून जागतिक स्तरावरच्या गोष्टी काय आहेत आणि उपाययोजना काय आहेत या सगळ्याकडे आपण जाऊया. पण पुन्हा एकदा एका ब्रेकची वेळ झाली. बघत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेकनंतर कार्यक्रमामध्ये स्वागत. आज आपण जागतिक ऑटिझम जागरूकता दिवसाबद्दल बोलतो आहोत आणि मुळातच स्वमग्नता, ऑटिझम म्हणजे काय, उपाययोजना काय असतात, कसं लवकर ओळखायचं, या सगळ्याबद्दल डॉक्टर अल्पना कोंडेकर आपल्याला माहिती देत आहेत. 12 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे या क्षेत्रातला, त्याच्यामुळे त्या वेगवेगळी उदाहरणं देऊन आपल्याला हे खूप छान सांगतायत. आपण आलो होतो की लवकरात लवकर निदान त्याचं होऊ शकतं, पण मग उशीर का होतो आणि मग कसं डायग्नोस्टिक कसं करायचं आणि उपाय काय आहेत? बरोबर रश्मी, चांगला प्रश्न आहे की इतकी सगळी लक्षणं घरच्या घरी ओळखू येऊ शकतात तरी पण मग का उशीर होतो. तर बऱ्याचदा काय होतं की बरीचशी लक्षणं जी आहेत ती दिसत असली तरी पालकांचा असा समज असतो की नाही आता नाही बोलत आहे नंतर बोलेल. वडीलही उशिरा बोलले होते, आत्याही उशिरा बोलली होती, मग 2 वर्ष काय 3 वर्ष 4 वर्ष थांबतात पेरेंट्स. बऱ्याचदा डॉक्टरकडे येण्यापूर्वी हा जो महत्वाचा पिरियड आहे तो आपण घालवून बसतो. आणि हा जो पिरियड आहे हा खूप महत्वाचा आहे. कारण लक्षणं जसं मी तुम्हाला सांगितले की तीव्रता वेगळी वेगळी असते. लवकर ओळखणं खूप महत्वाचं असतं आणि फक्त जे विशेषज्ञ आहेत ते पटकन काही एक नॉमिनल लक्षणं सुद्धा ओळखू शकतात. आता ऑटिझम का होतं आणि कशामुळे होतं असाही प्रश्न पालकांच्या मनात असतो. बरीच कारणं आहेत. काही पर्यावरणाशी निगडीत आहेत, काही वेळा जन्माच्या वेळी मुलांना काही त्रास झाला असेल तर ती कारणं आहेत आणि बऱ्याचदा जेनेटिक कारणं किंवा अनुवांशिक कारणं आहेत. तर ह्या सगळ्यांचं एकत्र मिसळ होऊन हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत एका वेळी कुठेतरी परिणाम करतात आणि त्यांचं ही जी नॉर्मल वाढ आहे बौद्धिक ती होत नाही. आणि बौद्धिक वाढीमध्ये आम्ही एक साधारणतः बोलणं म्हणजे संवाद, वाचा, सोशली मुलं कशी वागतात हे सगळं बघतो. शारीरिक वाढ ह्या मुलांची नॉर्मल असते. वेळेवर चालणार, वेळेवर रांगणार, त्याच्यामुळे आई वडील खुश असतात. नाही अगदी हुशार आहे माझं बाळ, 1 वर्षाच्या आधीच उभा राहिला. पण त्याचा इथे काही संबंधच नाहीये. ह्याच्यात प्रॉब्लेम जो आहे तो वेगळा आहे. तर त्यामुळे हा प्रॉब्लेम ओळखण्यासाठी पालकांकडूनही लेट होतं. बऱ्याचशा वेळी पालक घेऊनही जात असतील डॉक्टरांकडे, पण मग बऱ्याचदा ह्या बद्दल जागरूकता कमी असल्यामुळे व्यवस्थित ठिकाणी त्यांना रेफरल दिली जात नाही. त्याच्यामुळे पण उशीर होतो. आणि बऱ्याचदा की ठीक आहे थांबा होईल, हे जे आहे हे सगळ्यात म्हणजे भयानक आहे की थांबा व्यवस्थित होईल. तर आपण तसं करायला नाही पाहिजे. काहीही वेगळी लक्षणं जाणवली लवकरात लवकर डॉक्टरांचा आणि तज्ञांचा सल्ला घेणं खूप जरुरी आहे या आजारामध्ये. मग डायग्नोस्टिक काय म्हणजे कसं कसं होऊ शकतं त्याचं आणि मग आपण उपायांकडेच जाऊया. बरोबर. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर एक काही रेड फ्लॅग किंवा धोक्याचे सिग्नल सांगितलेले आहेत. जसं की 12 महिन्याचं मूल झालं तरी सुद्धा काही बोलत नाहीये किंवा काही बडबड करत नाहीये त्याच्या वयाप्रमाणे, काही हावभाव करत नाहीये, नक्कल करत नाहीये, जवळजवळ 1.5 वर्षाला मूल होत आलं तरी एकही शब्द बोलत नाहीये, 2 वर्षाला साधारणतः 2 शब्दाची वाक्य मुलांनी बोलली पाहिजेत. पण तीही ही मुलं जर बोलत नाहीयेत किंवा आधी बोलत होती आणि आता पाठी गेली आहेत, अचानक थांबली आहेत, तर मग अशा कंडिशनमध्ये पहिल्यांदा विशेषज्ञाचा सल्ला घ्यायचा. आता कसं होतं की ऑटिझम साधारणतः लक्षणांवरून ओळखला जातो. त्याच्यासाठी काही स्क्रीनिंग टेस्ट असतात. ज्याला स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे एक काही लक्षणांवर आधारित एक प्रश्न उत्तरं बनवलेली आहेत आणि त्यांना काही स्कोर दिलेला आहे. त्याच्यावरून आम्ही त्यांचा स्कोर बघतो आणि त्यांची तीव्रता बघतो. तर त्याला आम्ही स्क्रीनिंग टेस्ट बोलतो. न्यूरोलॉजिकल एक्झामिनेशन म्हणजे साधारणतः मेंदूशी निगडीत जी काही कार्य आहेत किंवा ज्या काही आपल्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी शरीरातल्या वेगळ्या वेगळ्या म्हणजे तपासणीवरून
आम्ही समजून घेतो, तर त्यांचे बाकीचे कार्य ही नॉर्मल आहेत का, आता हे समजणं जरुरी का आहे. कारण बरेचसे आजार आहेत जे ऑटिझम सारखे दिसतात मात्र ते ऑटिझम नसतात. करेक्ट. कळलं ना. तर आणि ह्यातल्या बऱ्याचशा आजारांना रश्मी ट्रीटमेंट आहे काही ना काही. तर त्याच्यामुळे हे आजार ऑटिझम पासून वेगळे करणं ह्याच्यासाठी अगदी डिटेल न्यूरोलॉजिकल एक्झामिनेशनची गरज असते तज्ज्ञांकडून. दुसरं म्हणजे रक्त तपासणी. रक्त तपासणीमध्ये ऑटिझमचं निदान होत नाही, मात्र काही गोष्टी आहेत ज्या आम्हाला रक्त तपासणीमध्ये बघणं गरजेच्या आहेत. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की काही आजार आहेत जे अगदी ऑटिझम सारखे दिसतात किंवा त्याच्यामध्ये ऑटिझमची लक्षणं असतात. अशा आजारांचं निदान ह्या रक्त तपासणींवरून होतं आणि मग जर त्यांची ट्रीटमेंट करायची असेल तर ती आम्हाला वेगळ्या पद्धतीने करायला लागते. ओके. आणि तिसरं म्हणजे EEG, MRI ह्या गोष्टी मस्ट नाही आहेत. बर, त्या काही ठराविक मुलांमध्ये आपण करतो आम्ही आणि जेनेटिक टेस्ट. ओके. आता आपल्याकडे आपण चर्चेच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. तुम्ही सगळी लक्षणं सांगितलीत, डायग्नोज कसं करायचं तेही सांगितलं. आता उपाय काय आहेत यावर? बरोबर, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे, कारण प्रवाहात आणण्यासाठी त्याच्यावर उपाययोजना असणं हे सुद्धा खूपच महत्वाचं आहे. काय सांगाल? आता ऑटिझमच्या ट्रीटमेंटसाठी ना एक आपल्याला टीम लागते, एका माणसाचं काम नाहीये. खरं. म्हणजे डायग्नोसिस पासून अगदी ट्रीटमेंट पर्यंत आपल्याला ऑक्युपेशनल थेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट, डेव्हलपमेंटल पीडियाट्रिशियन, न्यूरोलॉजिस्ट आणि चाइल्ड सायकॅट्रिस्ट ह्यांची टीमची गरज असते. कारण ही जी लक्षणं आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारे ती प्रत्येक वेगळ्या प्रकारे आम्ही हँडल करतो आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या टीमची आणि त्यांच्या कोऑपरेशनची गरज असते. आता यातली काही ट्रीटमेंटच्या आहेत त्या मान्यता प्राप्त आहेत, काही अजूनही संशोधन चालू आहे आणि काही कालबाह्य झालेले आहेत. आता मान्यताप्राप्त ट्रीटमेंटमध्ये बऱ्याचशा थेरपी आहेत, जसं अप्लाइड बिहेवियरल अनालिसिस आहे किंवा ह्या मुलांना ज्या गोष्टी येत नाहीयेत, जमत नाहीयेत त्या आपल्याला शिकवण्याची गरज पडते. त्या समजावणं, पालकांचाही त्याच्यामध्ये सहभाग असणं हे खूप महत्वाचं आहे. आणि ह्या थेरपीच्या व्यतिरिक्त काही जी इतर लक्षणं आहेत जसं की चंचलपणा, इमोशन्सवर कंट्रोल नसणं, बऱ्याचदा काही मी तुम्हाला जसं सांगितलं संवेदनशीलता, अतिसंवेदनशीलता, ह्या सगळ्यांना इंटिग्रेट करणं म्हणजे ह्या सगळ्यांच्या ट्रीटमेंटसाठी आपल्याला काही औषधं आणि काही थेरपी असे 2 अप्रोच आहेत. तर हे सगळं जेव्हा आपण कंट्रोल करतो तेव्हा बरीचशी लक्षणं कंट्रोलमध्ये येतात. मुलं काही नवीन गोष्टी शिकतात, भाषेमध्ये इम्प्रूव्हमेंट होते, संवादामध्ये इम्प्रूव्हमेंट होते आणि ती खरोखर खूप चांगली असते. आणि ह्यासाठी पालकांना धैर्य देणं, त्यांना आधार देणं हे खूप महत्वाचं आहे. खरंय. काही ऍक्सेप्ट केल्यानंतर ती अगदी स्टेप बरोबर, खूप सोपी होत असेल. अगदी बरोबर, तुम्ही बरोबर सांगितलं. बऱ्याचदा हा ऍक्सेप्टन्स नसतो की डॉक्टर का, माझ्याच मुलाला का, आणि नाही मला वाटतच नाही की त्याला ऑटिझम आहे, असं नसतं. आपल्याला ते ऍक्सेप्ट करून ते प्रश्न सुटायला मदत होते. अगदी जाता जाता आपल्याकडे अगदी कमी वेळ आहे, याबद्दलचं एक सर्टिफिकेट सुद्धा या मुलांना दिलं जातं. अगदी थोडक्यात सांगा त्याचा उपयोग काय होतो? एक्झॅक्टली. नायर रुग्णालयामध्ये 2008 पासून एक विशेष सेवा या मुलांसाठी राबवली जाते. तर नायर रुग्णालयाचा मनोरुग्ण विभाग म्हणजे सायकॅट्री डिपार्टमेंट आणि बालरोग विभाग हे आम्ही एकत्र काम करतो. याच्यासाठी सर्टिफिकेशन होतं म्हणजे मुलांची व्यवस्थित तपासणी होते, त्यांना एक प्रकारचं निदानाचं सर्टिफिकेट दिलं जातं ज्याच्यामध्ये त्यांना काही कन्सेशन्स वगैरे मिळू शकतात, जसं की ट्रॅव्हलिंगमध्ये, त्यांना शाळेमध्ये जाण्यामध्ये, किंवा जी मुलं चांगली बोलणारी आहेत त्यांच्या एज्युकेशनल गोष्टींमध्ये परीक्षेच्या वेळी वगैरे ही कन्सेशन मिळू शकतात. शिवाय एक अद्ययावत म्हणजे जसं मी म्हटलं टीमची गरज असते, तर ही अशी टीम आमच्या इथे आधी ह्या एक छोटासा प्रोजेक्ट चालू आहे आणि स्कूल चालू आहे, तिथे ही सगळी टीम अवेलेबल आहे आणि काही मुलांना तिथे म्हणजे व्यवस्थित ही ट्रीटमेंट दिली जाते. नायरमध्ये बरीचशी मुलं जी ह्या आधी टीममध्ये नाही आहेत ती फॉलोअपसाठी येतात आणि त्यांचा सगळे उपचार व्यवस्थित केले जातात. खरं तर खूप कमी वेळामध्ये आजचा जो आपण विषय बोलतो आहोत त्याच्याबद्दल खूप छान माहिती मॅडमने दिली. ह्याच्यावर खरं तर खूप बोलण्यासारखं आहे आणि समाजाकडून त्याचा स्वीकार होणं हे सुद्धा तितकंच आवश्यक आहे. पण तरी सुद्धा इतक्या कमी वेळात आम्हाला इतकी छान माहिती दिलीत. मी तुमचे मनापासून आभार मानते सगळ्यांच्या वतीने. आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा सांगायचं आहे की आजचा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला जरूर सांगा. वेगवेगळी माध्यमं आहेत, फेसबुक पेजला व्हिजिट करू शकता, तुम्ही आम्हाला ईमेल पाठवू शकता, यूट्यूबवर हा कार्यक्रम तुम्ही बघू शकता, तिथे कमेंट करा आणि ट्विटर हँडल आहे तिथे जाऊन सुद्धा सांगा आम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला.
आणि आज इथेच थांबतो आहोत. नव्या विषयासह पुन्हा आपली भेट होणारच आहे. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.